नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आपण पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. त्यांचं या शहराबद्दलचं नेमकं व्हिजन काय आहे, या शहराचं राजकारण त्यांना कसं भासतं, इथं समाजकारण, अर्थकारण, ओव्हरऑल संपूर्ण शहर त्यांच्या दृष्टिकोनातून कसं आहे, कसं असायला पाहिजे, राजकारणाचे काही परिणाम डेव्हलपमेंटच्या कामावरती होतात नाही होतात, ओव्हरऑल संपूर्ण परिस्थिती शहराबद्दलची आणि ज्या वार्डमधून त्यांना निवडणूक लढवायची आहे, ज्या प्रभागातून निवडणूक लढवायची आहे तिथल्या समस्या काय, तो वार्ड तो विकसित कसा करणार, आतापर्यंतच्या नगरसेवकांनी काय काय कामं केलेली आहेत, त्यात ते समाधानी आहेत का, काय व्हायला पाहिजे, या संदर्भात साधक बाधक आपण चर्चा करत असतो. आज माझ्यासोबत आहेत पुणे महापालिकेच्या उपायुक्त संध्या दुलाजी घागरे. नमस्ते. नमस्ते. मी आज खरं पीसीबीचं भाग्य समजतो की इच्छुक उमेदवारांच्या यादीमध्ये पुणे महापालिकेच्या उपायुक्त नगरसेवक पदासाठी या शहराला लाभलेले आहेत. दिघी प्रभागामधून, दिघीचा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 4, तिथून त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली. त्यांचा थोडा परिचय मी देतो आपल्याला. पूर्ण नाव आहे संध्या दुला घागरे. त्या पुणे महापालिकेच्या उपायुक्त आहेत आणि आता सुरुवातीपासूनच सांगतो तुम्हाला, त्यांनी जागृती महिला फाउंडेशन दिघीला 2015 मध्ये स्थापन केलेले. त्याशिवाय अवयव प्रत्यारोपण समिती मेडिकवर हॉस्पिटल इंद्रायणनगर भोसरी त्याच्या त्या चेअरमन आहेत. त्याशिवाय गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल भारत माता नगर दिघी तिथे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO आहेत. नंतर पुणे महापालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त, नंतर उपायुक्त म्हणून त्या रिटायर झाल्या. आता पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये नगरसेवक पदासाठी ते उभे आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव राहुलजी घागरे. राहुलजी आपलंही सगळं आहे, ते स्वतः डॉक्टर आहेत पेशाने. त्यांचा परिचय मी करून देतो. दोघही मायलेक हे भाजपकडे दिघी प्रभागामधून उमेदवारी मागतायत. मला वाटतं पिंपरी चिंचवड शहरातला हा अभूत म्हणजे वेगळाच योगायोग आहे. अशा प्रकारे मायलेक एखाद्या प्रभागामधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी मागतायत. भाजपने कुठलीही हिचकिच न करता खरं तर दोघांनाही सन्मानाने उमेदवारी द्यायला पाहिजे अशी. मी राहुलजींचा परिचय करून देतो. डॉक्टर राहुल दुला घागरे पूर्ण नाव आहे. ते वैद्यकीय अधीक्षक कमला नेहरू रुग्णालय पुणे महापालिकेचं आहेत तिथे. नंतर अस्थिरोग तज्ञ 2013 पासून ते आजपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी CEO गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल भारत माता नगरमध्ये. नंतर विभाग प्रमुख अस्थिरोग विभाग मेडिकवर हॉस्पिटल इंद्रायणनगर भोसरी. मला घागरे मॅडम, सुरुवातीला तुम्ही सांगा, मुळात दोघांनी तुम्ही सांगा की निवडणूक लढवण्यामागचा नेमका हेतू काय तुमचा? सर, आता याच्यामध्ये निवडणूक लढवण्याच्या मागचा हेतू असं जर विचारलं तर बऱ्याच वर्षांपासूनचा आपल्याला मागचा इतिहास बघावा लागेल. म्हणजे निवडणूक लढवायची हे अचानकपणे विचार आलेली गोष्ट नाही. आता आम्ही दोघंही एका घरातले म्हणजे आई आणि मुलगा हे दोघंही उमेदवारी भाजपकडे मागण्यासाठी इच्छुक आहोत. हे असं क्वचितच एखादं उदाहरण मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा किंबहुना भारतामध्येही असेल. त्याच्या मागची काही स्पेसिफिक कारणं आहेत. तर ती कारणं प्रामुख्याने ही आहेत की सर्वप्रथम आपण आतापर्यंत जे बघत आलेलो आहे की पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहामध्ये एक चांगला एज्युकेटेड उमेदवार जाणे आणि ते जे नागरिकांचे प्रश्न आहेत ती फक्त प्रभागाशी संबंधित नाही म्हणत, पण परंतु सभोवताली एक पिंपरी चिंचवड शहराची आता वाढणारी जी व्याप्ती आपण बघतो त्या व्याप्तीनुसार अनेक भागांमध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. तर प्रभाग क्रमांक 4 मधून आम्ही इच्छुक आहोत हा एक प्लॅटफॉर्म मिळवून आम्हाला खरं तर पूर्ण पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सर्व नागरिकांसाठी आपल्याला काय करता येईल या गोष्टीतलं एक व्हिजन आम्ही ठेवलेलं आहे. अच्छा. तर त्या व्हिजन मध्ये काही ठराविक गोष्टी, आता 5 वर्षाच्या कालावधी करता ह्या निवडणुका आहेत. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी जर असं जर म्हटलं की माझे किंवा शेकडो असे माझे स्वतःचे व्हिजन्स आहेत, ते शक्य नाही. बरोबर. त्यामुळे ही जी गोष्ट आहे, ही जी संकल्पना आहे, याची निर्मिती किंबहुना 5 वर्षांपासून आम्ही करत आलो. म्हणजे आमच्या दोघांचे विचार आम्ही मांडत आलो आणि त्याच्यातनं आमचं असं एक निष्पन्न झालं की आपण काही मूलभूत 5 ज्या महत्वाच्या सुविधा किंवा ज्या अडचणी आहेत त्याच्यावरती आपण सुरुवातीला काम करणं गरजेचं आहे. आणि त्या एकत्रित विचारातनं ह्यांचा आणि माझा, मग दोघांपैकी कुणालाही उमेदवारी मिळाली तरी त्याच्यामध्ये आमचा अहवाल दोघांचाही सेमच आहे, आमच्या दोघांचेही विजन सेमच आहे. तर त्या दृष्टिकोनातनं महत्वाचं काय आहे तर युवा पिढीला मुख्य प्रवाहामध्ये आणणे. अच्छा. कारण की पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण जर बघितलं तर गुन्हेगारीचं प्रमाण युवांमध्ये बेरोजगारीमुळे खूप जास्त प्रचंड आहे. आणि त्याच्यामुळे ह्या ज्या बाहेर पडलेल्या प्रवाहातून बाहेर पडलेले जे काही युवक युवती आहेत
त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं. त्याच्यानंतर समाजामध्ये चालत असताना आपल्या एक लाईफचा दर्जा प्रत्येक नागरिकाचा कसा सुधारेल, तो दर्जा सुधारेल म्हणजे मी आर्थिक दृष्टिकोनातून नाही म्हणत, परंतु एक सामाजिक संस्था म्हणून महापालिकेच्या वतीने काय काय सुविधा एक नागरिकांना देता येतील. म्हणजे जर आपण युवक युवतींचं पाहिलं तर आज क्रीडांगणांसारखे मोठे प्रश्न आहेत आपल्याकडे. बरोबर. एवढा मोठा प्रभाग आहे पण क्रीडांगण कमी आहे किंवा स्विमिंग पूल्स कमी आहेत. तेच जर आपण वयोवृद्ध लोकांच्या बाबतीत म्हणलं तर विरंगुळा केंद्र आहे किंवा लायब्ररी सारख्या गोष्टी आहेत. अनेक विद्वान लोक आपल्या पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत घडलेली आहेत, पण एक चांगली लायब्ररी असते. बाकीचे जे काही प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न तर ड्रेनेज लाईन असेल, स्वच्छता असेल, पाणी प्रश्न असेल, रस्ते असेल, या सर्व गोष्टी तर विजन मध्ये आहेतच. परंतु सालाबाद प्रमाणे एक रतीब म्हणून गेले 10 वर्ष 15 वर्ष त्याच गोष्टींवरती राजकारण न करता आपण नव्याने पिंपरी चिंचवड शहरामध्ये ह्या अडचणींसोबत आणि काय करू शकतो याचं एक प्रामुख्याने विजन आम्ही दोघांनी आखलेलं आहे. जे करण्याकरता आम्हाला ही संधी मिळावी असं आमचं मानसिक हे आहे. नेमकं काय तुम्ही राजकारणाबद्दल ओव्हरऑल संपूर्ण पिंपरी चिंचवडचं राजकारण तुम्ही पाहिलंय, पुणे महापालिकेच्या उपायुक्त म्हणून होता, या शहराचं प्रशासन राजकारण तुम्हाला कसं वाचलं, तुमचा अनुभव काय? ऍक्च्युली आता मी जेव्हा पुणे महानगरपालिकेमध्ये काम केलं प्रशासनामध्ये, त्यावेळेला मला माहिती होतं की समोरच्या व्यक्तीला काय पाहिजे आणि आता इथे पिंपरी चिंचवडला पण नेमकं काय पाहिजे हे मला जास्त जाणवलं की आपल्याला त्यांना काय द्यायचंय, आपल्याला त्यांना काय काम करायचंय, त्यांचं म्हणजे जे नागरिक आहेत नागरिकांना काय पाहिजे, राजकारणामध्ये काम करत असताना, राजकारण करत असताना, काम करत असताना काय अडचणी येतात आणि त्या कशा पद्धतीने सोडवल्या पाहिजेत, त्या मला असं वाटतं की त्या मी सोडवू शकेल. दुसरा विषय असा येतो की ज्या वेळेला एक नगरसेवक, एज्युकेटेड नगरसेवक एखाद्या अधिकाऱ्याच्या पुढे जाऊन बसतो, त्यावेळेला तो नगरसेवक त्या अधिकाऱ्यांना नेमक्या नियमांची माहिती असल्यामुळे तुम्ही आम्हाला काहीही सांगितलं तरी नियमामध्ये हे आहे, मला हे करून पाहिजे, माझ्या प्रभाग जर मला नंबर 1 ला आणायचं आहे तर माझ्या प्रभागात जर सुधारणा करायच्या, बजेट असो, बजेट असताना मी काय करू शकते, बजेट नसताना सुद्धा मी काय करू शकते, बजेट नसेल तरी सुद्धा मी रोड करू शकते, बजेट नसेल तरी सुद्धा मी पाण्याच्या लाईन टाकू शकते, स्ट्रॉंग वॉटर लाईन टाकू शकते किंवा मी ड्रेनेज लाईन टाकू शकते. ते डिपार्टमेंटली करता येतं. हे नगरसेवकाला कळणं जास्त महत्वाचं आहे. फक्त बजेट आहे म्हणून काम करायचं असं नाही होणार. आणि जे इंजिनियर आहेत, जे प्रत्यक्ष साईटवर काम करतात, मी आज अगदी ग्राउंड लेवलला जाऊन काम केलेलं आहे, मला माहिती आहे की नेमकं काय काम करायचंय, तिथे जाऊन मला काय करायचंय. मी आज 20,000 लोकांच्या पर्यंत मी पोहोचले, अगदी हाऊस टू हाऊस मी त्यांच्या सर्वे केला. मी आज दिघीच्या बाबत बोलते तुम्हाला, पिंपरी चिंचवडचं तर बोलेलच मी, पण मी ज्या वेळेला दिघीमध्ये 20,000 लोकांच्या म्हणजे मतदारांच्या पर्यंत मी पोहोचले आणि गल्लोगल्ली गेले. मी अगदी चाळीमध्ये गेले, झोपडपट्टीमध्ये गेले, मी बंगलो आहेत त्यांच्यामध्ये गेले, त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत हे मला तिथे माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला काय काम नेमकं करायचं, माझं एक विजन फिक्स आहे की माझ्या विजनमध्ये मी काय करणार, युवांसाठी काय करणार, मी दिव्यांगासाठी काय करणार, मी महिलांसाठी काय करणार, समाज विकास विभागामार्फत ज्या 19 योजना आहेत त्या मी कशा राबवू शकते. फक्त 10वी 12वीच्या मुलांना अनुदान मिळतं 15,000 किंवा 25,000, मला ते नाही द्यायचं, पण क्वालिटी लाईफ त्या मुलांचं कसं सुधरेल, ती मुलं कशा पद्धतीने पुढे MPSC UPSCच्या परीक्षेला जातील, त्यांना एक विजन देणं हा माझा हेतू आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की अतिक्रमणचा एकदम प्रचंड मोठा विषय आहे की अतिक्रमणचा सर्वे झालेला नाहीये. मी आज पुणे महानगरपालिकेत असताना मला आज गर्व वाटतो की मी 2 वर्ष एक महिला अधिकारी अतिक्रमण HOD म्हणून काम केलंय. प्रथम महिला अधिकारी? हो, प्रथम महिला अधिकारी म्हणून HOD म्हणून काम केले, सर्वे केला. त्या जे अतिक्रमणचे लोक आहेत म्हणजे जे पथारी व्यावसायिक आहेत त्यांचं मी पुनर्वसन केलं. अच्छा, छान. आणि ते पुनर्वसन इतकं योग्य पद्धतीने केलं की आय एम हॅपी की मी आज ते काम केले, मला समाधान आहे आणि ते काम मला आज इथे करायचं दिघीमध्ये. दुसरा जो आहे म्हणजे आज इथे हे सर्वे करत असताना ट्रॅफिकचा इतका प्रचंड मोठा विषय झालेला आहे, संपूर्ण शहरात प्रश्न आहेत. आणि आता अशी परिस्थिती आहे की अतिक्रमण इतकं झालेलं आहे, त्यांचं पुनर्वसन करायला पाहिजे, त्यांना काढून नाही टाकायचं, त्यांचं पुनर्वसन करा, कारण त्यांचं रोजीरोटी आहे ती. त्यांचं पुनर्वसन योग्य पद्धतीने केलं तर ट्रॅफिकचा विषय ऑटोमॅटिक सुटू शकतो. बरोबर. हा पण एक विषय मोठा आहे. ड्रेनेजचा विषय इतका मोठा आहे, कचरा सेग्रिगेशनचा विषय आहे, कचरा विल्हेवाट लावण्याचा विषय इतका मोठा आहे आणि तो मला नक्की सॉल्व्ह करायचा आहे. छान. आणि माझं विजनच ते आहे की कचरा सेग्रिगेशन, ड्रेनेज लाईनचं काम
त्याच्यानंतर ओव्हरहेड ज्या केबल आहेत इलेक्ट्रिक अंडरग्राऊंड. त्या अंडरग्राऊंड करणं, त्याला बजेट आहे, बजेटच्या माध्यमातून आपण हे करू शकतो. हा विषय मला फार महत्वाचा वाटतो की जेणेकरून हे काम करताना मला जास्त आनंद होईल आणि माझा प्रभाग मी 1 नंबरला नक्की आणेल. आणि मला प्रभागामध्ये आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये माझा प्रभाग 1 नंबरला झाला पाहिजे, हे माझं विजन आहे. दिघी तसं दुर्लक्षितच आहे, दुर्लक्षित संपूर्ण आहे. दुर्लक्षित आहे. गावठाण एरिया आहे, गावठाण area. पण एका साईडनी तो पालखी मार्ग आहे, पण आतल्या साईडला काय, दिघी गावठाणचा जर घेतला, दिघी बोपखेल घेतला, मला ह्याच्या अनुषंगाने अजून एक नमूद करायचंय की ज्या वेळेला दिघी बोपखेलचा विषय येतो, बोपखेलचा विषय येतो, गणेश नगर वगैरे, तर मी तिथे येरोडा क्षेत्रीय कार्यालयामध्ये सहाय्यक आयुक्त असताना मी ते रोड मी स्वतः केलेत. अच्छा. ते ड्रेनेज लाईन मी टाकलेत. आज मला माहिती आहे की म्हणजे मी जेव्हा प्रभागात सर्वे केला की मॅनहोल्स किती आहेत, चौकोनी चेंबर्स किती आहेत, माझ्याकडे वॉल पाण्याचे किती आहेत, कुठला वॉल दाबला तर कुठे पाणी जास्त येऊ शकतं हे मला आता माहिती आहे, किंवा पाण्याचे जलकुंभ किती आहेत याचा सर्वे मी केला, किंवा दिघीचा जो प्रवाह आहे कुठल्या दिशेने कुठल्या बाजूने उतार आहे, कुठल्या बाजूने वरती जातो, त्या दृष्टीने मला काम करता येईल. त्याचा पूर्ण अभ्यास आहे, सगळा पूर्ण अभ्यास मी केला. माझ्याकडे ते रेकॉर्ड डिटेल आहे. त्याच्यानंतर हे करत असताना किती पतसंस्था आहेत, किती डॉक्टर आहेत, डॉक्टरांची असोसिएशन किती आहेत, हॉस्पिटल्स किती आहेत, क्लिनिक किती आहेत, लोकांना काय गरज आहे हे मला जास्त माहिती आहे. मी ते करू शकते आणि मी ते केलं पण आहे. म्हणजे करू शकते, विजन जरी असलं तरी माझं काम चालू आहे. दुसरी गोष्ट अशी, आमचं स्वतःचं हॉस्पिटल डॉक्टरांचं आहे. त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून 300 पेक्षा जास्त लोकांना आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अनुदान मिळवून दिलंय आणि फुकटमध्ये ऑपरेशन केली, मोफत शस्त्रक्रिया केल्या, आणि ते सगळे रुग्ण आज दिघीमध्ये आहेत. सगळे प्रचंड प्रमाणात आम्हाला दुवा देतात, ओळखतात, आणि त्यांना माहिती आहे की यांचं विजन वेगळं आहे. हा पण एक विषय आहे. दुसरी गोष्ट अशी, इतकी आरोग्य शिबिरं घेतली पण आम्ही असं खूप हायलाईट नाही केलं. हो, प्रकाशात कुठे किंवा बॅनर लाव, हे कर, असं नाही केलं. माझं काम एकदम चालू राहिलं आणि ते काम मला तिकीट मिळो, मला तिकीट नाही मिळो, माझं हे काम अविरतपणे चालू राहणार. कारण माझं पारंपरिक, माझ्या आईवडिलांपासून मला हा वारसा मिळालेला आहे आणि मी ते करणार. मला त्याच्यात आनंद मिळतो. मी थोडं थांबवतो. मी संध्या गार्गे मॅडमचा मी थोडं पार्श्वभूमी सांगतो. त्यांचे वडील विठ्ठल नामाजी गाडेकर आंबेगाव तालुका समितीचे उपसभापती होते. ते तिथे नामांकित प्रख्यात गुरुजी, त्यांच्या मातोश्री ह्या सुद्धा शिक्षिका होत्या. त्याच्यामुळे संस्कार त्यांना घरातूनच मिळालेले. दोघेही शिक्षकांची मुलं आहेत ती, आणि याशिवाय राजकारणाचा वारसा, राजकारणाचे बाळकडू सुद्धा त्यांना वडिलांकडून मिळालेले आहेत. त्याच्यामुळे राजकारण कसं करायचं काय वगैरे हे सांगायची त्यांना तशी गरज नाहीये. आणि प्रशासनाचा तर दांडगा अनुभव आहे. हे दोन्हींचा योगायोग आहे. मला एक सांगा, ओव्हरऑल संपूर्ण डॉक्टर तुम्ही सांगा, पिंपरी चिंचवडचं राजकारण तुम्ही कसं पाहता? हे शहर 50 वर्ष झालं, पुणे आणि पिंपरी चिंचवड तशी तुलना होत नाही, पण या शहराच्या राजकारणाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन काय? सर, आता बघायला गेलं तर माझं पण कार्यक्षेत्र पहिल्यापासून पुणे शहर होतं. म्हणजे आपण जसं माझ्या परिचयामध्ये सांगितलं की मी वैद्यकीय अधीक्षक म्हणून पुणे महापालिकेमध्ये काम केलेलं आहे. आरोग्याच्या संदर्भातील पुणे शहराच्या बऱ्याचशा गोष्टींवरती मी देखरेख करायला होतो. त्यामुळे एका चांगल्या पदावर काम करत असताना सभागृह असेल किंवा इतरत्र मोठ्या ज्या काही जनरल बॉडी असतील, स्टँडिंग कमिटीज असतील किंवा इतरत्र जे राजकारणी असतील, यांच्याशी भेट संवाद करण्याच्या अनेक मला मिळालेल्या संधी होत्या. वास्तविक पाहता पुणे शहर हे एक व्यवस्थित मॅप केलेलं शहर आहे. मॅप केलेलं शहर मी याच्यासाठी म्हणतो की 8 आमदार आणि प्रामुख्याने जे खासदार आहेत त्या सगळ्या लोकांना त्यांचं माहिती आहे की काय करायचं. एक विजन चालत आलेलं पुणे शहर 1952 साली महापालिका स्थापन झाल्यापासून आजपर्यंतच्या तागायतपर्यंत एका व्यवस्थित रतीबनी चालणारी ती गोष्ट. डीपी प्लॅन शिवाय कुठली गोष्ट होत नाही. आणि पुण्याचा पर्याय म्हणून पिंपरी चिंचवडची निर्मिती झाली. अगदी बरोबर. पिंपरी चिंचवडचा जन्मच हा पुणे शहराची व्याप्ती वाढल्यामुळे झालेला आहे. त्यामुळे ज्यावेळेस पुणे शहराची ही जे आत्मसात केलेली किंवा विचारात घेतलेली गावं जशी जशी वाढत गेली तसं पिंपरी चिंचवड शहरची बाउंड्री लाईन्स वाढत गेलेल्या आहेत. आणि त्यामुळे त्यामध्ये पर्यायाने जसं जसं ज्यांना संधी मिळत गेली तसे तसे राजकारणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत गेलेले. तो जो विचार त्यावेळेस ज्यावेळेस एक गाव त्याच्यामध्ये समाविष्ट केलं गेलं त्यावेळेस त्या ठिकाणचे लोकल राजकारणी असतील किंवा त्या ठिकाणचे लोकल पक्ष असतील त्यांच्यानुसारच हे लोक पॉलिटिक्स मधून येऊन पिंपरी चिंचवडच्या सभागृहात पोहोचले. त्यामुळे वास्तविक पाहता जर आपण दोघांचं कंपॅरिझन करायला गेलो तर पिंपरी चिंचवड शहर ऍज अ होल
म्हणून एक विजन असणारं राजकारणाचं कुठलीही दिशा मला याच्यात वाटत अगदी बरोबर बोलला. दिशाच नाहीये अगदी. दिशा नाही. कामं काही लोकांनी खरंच चांगली केली, स्तुत्य कामं केली, म्हणजे त्याला कोणी कम्पेअर पण करू शकत नाही, म्हणजे 2 महापालिकेत पण कम्पेअर नाही होऊ शकत. परंतु ज्या पेसनी ते व्हायला पाहिजे, ज्या स्पीडनी ते व्हायला पाहिजे, ज्या विजननी ते व्हायला पाहिजे, म्हणजे आपण जे विजन पुढे 5 वर्ष पुढचं 4C करतो, त्या विजननी मला वाटतं की तितका न्यायिक पद्धतीची भूमिका कधी घेतली गेली नाही. आणि त्यामुळे ह्या राजकारणापेक्षा येणारे जे काही सभागृहामधले जे काही सदस्य असतील त्यांना ती डायरेक्शन नसल्यामुळे याची एक ओव्हरऑल जी आपण डेव्हलपमेंट म्हणतो तशी पुण्यासारखी कधी होऊ शकते. आणि त्यामुळे ती विजन असणे फार महत्वाचं आहे. कारण सिंपल उदाहरण देतो मी तुम्हाला आत्ताच. आता मला इथे नक्कीच आत्ताचे जे भोसरीचे विद्यमान आमदार आहेत त्यांचंही नाव घ्यावं आवडेल. कारण तुम्ही बघा, भोसरी हा प्रभाग एक 10 वर्षांमागील तुम्ही विचार करा आणि 10 वर्षांनंतर विचार करा. आज 10 वर्षांमध्ये भोसरीचा काय चेहरा बदलला? तुम्हाला जगातला सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ इंदुभूषण संभाजी महाराजांचा पुतळा आज तुम्हाला भोसरीत मिळाला. विजन येते, विजन ही विजन का नाही मादी झाली? ही विजन आज काय? तुम्ही COEP कॉलेजचं सगळ्यात मोठी शाखा तुमची पिंपरी चिंचवडला होते. तुमच्याकडे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर इथे 2 किलोमीटर मध्ये, तुमच्याकडं पोलीस आयुक्तालय इथे आहे, तुमच्याकडं एक चांगली कोर्टची बिल्डिंग इथे आहे. त्या कोर्टची बिल्डिंग करताना देखील त्याचा एक विशिष्ट प्रकारच्या शेप मध्ये ती बिल्डिंग असावी म्हणून त्याचा प्लॅन करून एवढं विजन पुढचं ठेवून इथं केलेलं आहे. त्याच्यानंतर अनेक अशा गोष्टी आहेत. पण हा विजनचा पार्ट का आला? कारण की तुम्हाला तो प्लॅटफॉर्म आत्ता कुठेतरी 5 ते 10 वर्षांच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तो प्लॅटफॉर्म मिळतोय. बरोबर. कारण बीजेपी इटसेल्फ इज अ पार्टी विथ डिफरन्स. इथं नो नॉनसेन्स पार्टी आहे. म्हणजे याच्यामध्ये एक तर तुमचं वडिलोपार्जित कुठलंही पॉलिटिकल पद खाली ट्रान्सफर होत नाही. आणि इथं नव्याला आणि विचार करणाऱ्या आणि शिक्षित उमेदवाराला इक्वल आणि मुबलक प्रमाणात संधी मिळते. आणि हे असल्यामुळं तुम्हाला विजन मिळते. किंवा आत्ताचं लास्ट जर आपण आत्ताचं हिवाळी अधिवेशन पाहिलं तर तुम्ही आमदारांचे हिवाळी अधिवेशनातले प्रश्न बघा. महेश दादांनी कुठले प्रश्न विचारले? एकही प्रश्न त्यांनी भोसरीशी संबंधित विचारला नाही. महेश दादांनी प्रश्न कुठले विचारले? सगळ्या लोकांना समाविष्ट करून पिंपरी चिंचवड मधले प्रश्न त्यांनी विचारले. मग कुठले? भटक्या कुत्र्यांचं काय आहे, किंवा तुम्हाला एक चांगली लायब्ररी असायला पाहिजे, किंवा जी पाकिस्तान मध्ये बनलेली जी सौंदर्य प्रसाधनं आहेत त्याचं तुम्हाला वाघोलीमध्ये सेंटर सापडलं, त्याच्याबद्दल प्रश्न, असे अनेक प्रश्न विचारले ना त्या ब्रॉड माइंडेड. तर हा जो ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह आहे हा घेऊन जात असताना ज्यावेळेस तुमचे MLA आमदार ज्यावेळेस या विजन मध्ये असतात त्यावेळेस नगरसेवकांची ही आपसूक नैतिक जबाबदारी बनते की तुमचा प्रभाग तुम्ही सांभाळला पाहिजे. अर्थात तुमचं शहर सांभाळण्यासाठी तुमचे आमदार सक्षम आहेत, तुमचा प्रभाग तर तुम्ही सांभाळला पाहिजे. आणि त्यावेळेस एज्युकेटेड उमेदवार तुमच्या प्रभागात काय पाहिजे हे सांगण्यासाठी सभागृहात असले पाहिजेत. आता मॅडमनी ज्या गोष्टी सांगितल्या, अतिक्रमण आणि पाणी ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आणि सगळ्यांच्या जीवाशी क्लोज असलेल्या अगदी या शहराचा मूळ प्रश्न. पिंपरी चिंचवड शहरामध्ये शक्यतो मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लासच्या लोकसंख्येचं जास्त प्रमाण आहे. त्यामुळे इथे कामगार महाराष्ट्रातल्या सभोवतालातनं छोटे छोटे व्यवसाय करत असणारी लोक इथे वसलेली. आता त्याच्यामुळे हा अतिक्रमणचा प्रश्न वाढलेला आहे. पण अतिक्रमणचा प्रश्न सोडवण्याकरता फक्त त्या व्यवसायांवरती अतिक्रमण विरोधी कारवाई करणे हा पर्याय नाहीये. सोल्युशन पाहिजे. तर अतिक्रमण विरोधी कारवाई तुम्ही करा, पण ती लोक जे त्याच्यावरती पोट भरतात किंवा त्यांचा उदरनिर्वाह चालतो त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे. कुठंतरी पुनर्वसनही केलं पाहिजे ना. आणि तशा पद्धतीचं पुनर्वसन करता येऊ शकतं हे मॅडमनी त्यांच्या कार्यकाळामध्ये सारसबागेच्या बाहेर जे काही लोक आहेत त्यांचं पुनर्वसन करून एक आयडियल पुनर्वसन योजना करून दाखवलेली. छान. मग तशा पिंपरी चिंचवडमध्ये का नाही होऊ शकत? ह्या करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला चांगली संधी पाहिजे, तुमचं एज्युकेशन पाहिजे, तुम्हाला विचार पाहिजेत, आणि विचारात तुम्ही आचार कसे करू शकता याच्यासाठी प्रशासकीय अनुभवाचे तुमच्याकडे शिदोरी असणे अत्यंत महत्वाचे. असंच थोडक्यात मी या राजकीय समीकरणांना बघतो जे आता तरी कमीत कमी बदलले पाहिजे. छान. वैचारिक दृष्ट्या शहर अजून थोडं आपलं प्रगल्भ नाहीये, ती प्रगल्भता यायची त्याला. मला याच्यामध्ये राजकारणाचा भाग झाला. तुमच्या प्रभागापुरतं मला सांगा, तुमचा प्रभाग आता आहे कसा आणि तुमच्या डोळ्यासमोर असेल कसा?
उद्या समजा तुम्ही दोघे नगरसेवक झालात, तुमच्यापैकी दोघांपैकी कोणी नगरसेवक झाला, आता प्रभागामध्ये ह्या समस्या आहेत, एकदम बकालपणा आहे, तिथली रचना अशी आहे, तिथल्या पाण्याच्या पाईपलाईन, ड्रेनेज किंवा इतर काही ज्या सुविधा असतील, तुमच्याकडे एकही मोठा प्रोजेक्ट नाही, आरक्षण अद्यापपर्यंत एकही डेव्हलप झालेलं नाही, तुमच्या त्या समस्या आहे कशा आणि त्याच्यावरती तुमच्याकडे सोल्युशन काय आहे? पहिली माझ्याकडची समस्या म्हणजे दिवसाआड पाणी येतं आणि ते कृत्रिमरित्या झालेलं आहे. माझ्याकडे 111 पाण्याचे वॉल्व आहेत. तो कुठला वॉल्व कुठे दाबला जातो, त्यामुळे कुठे कृत्रिम पाणी पुरवठा खंडित केला जातो याचं मला कल्पना आहे. छान. त्यामुळे ते पहिलं पाण्याचा जो हा विषय झालाय की पाणी पुरवठा दिवसाआड येतो, पाणी येत नाही, हा विषय कम्प्लीट सॉल्व्ह होणार. ड्रेनेज लाईनचा इतका मोठा प्रचंड प्रश्न आहे की ड्रेनेज लाईनची मोठ्या व्यासाच्या लाईन टाकणं, स्ट्रॉंग वॉटर लाईन नाहीयेत, पावसाळी गटार नाहीयेत. तिथे मुळात पहिला प्रश्न असा की गार्डनच नाहीये. गार्डनचं आरक्षण होतं, पण एक्स नगरसेवकांनी ते गार्डनचं आरक्षण उठवलं, तिथे रेसिडेन्शियल हे केलं, स्वतःचा फायदा करून घेतला, हा वेगळा विषय झाला. पण तिथे सिनियर सिटीजन लोकांची इतकी मोठी संख्या आहे, तिथे फौजी लोकांची एवढी मोठी संख्या आहे की जे लोक बाहेर फिरायला तर त्यांना फिरायला जागाच नाही. अच्छा, जागा नाही, कुठेच नाही फिरायला, कुणी फिरू शकत नाही. हा एक मोठा विषय आहे. तिथे ट्रॅफिकचा अत्यंत मोठा प्रचंड मोठा प्रश्न आहे की ट्रॅफिक इतकं जाम होतं तिथे आतमध्ये, म्हणजे दिघी एरियामध्ये बॉटलनेक झालं मला वाटतं गावचं. त्यामुळे इतकं ट्रॅफिक जाम होतं की तो ट्रॅफिकचा प्रश्न सोडवला पाहिजे, कारण तिथे अतिक्रमण आहे. रस्ते अरुंद असल्यामुळे तिथे फुटपाथ नाहीयेत, नागरिक रस्त्यावरनं चालतात. फुटपाथची फार मोठी समस्या आहे. तो दिघी प्रभाग जो आहे तो दक्षिणेकडनं उत्तरेकडे वाहतो. उतार त्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे. पाणी सगळं एका ठिकाणी जमा होतं आणि तिथे STP म्हणजे सिवेज वॉटर ट्रीटमेंट प्लांट करणं हे फार गरजेचं आहे. अच्छा, तो नाही, STP नाहीये तिथे, पण तो भोसरीला मारतो, ते पाणी सगळं कलेक्ट होऊन भोसरीला जातं, एका नाल्यामध्ये जातं, नाल्यातनं पाणी पुढे जातं. हा एक मोठा प्रश्न आहे. कचरा सेग्रिगेशन, कचऱ्याचा इतका प्रचंड मोठा प्रश्न आहे. राडारोडा सगळ्या रस्त्याच्या कडेला, आपण गेलात आतमध्ये की राडारोडा आतमध्ये टाकलेला आहे. डम्पिंग ग्राउंड द्या ना, डम्पिंग ग्राउंड दिलं की तुम्हाला ऑटोमॅटिक राडारोडा तिथे जाईल. कचरा सेग्रिगेशन करून आला तर कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल. महेशदादा लांडगेंनी खूप प्रयत्न केले, पण नागरिकांनी सुद्धा हा बदल घडवणं, नागरिकांनी सुद्धा स्वतःला बदलवणं, कचरा सेग्रिगेशन करून दिलं तर ऑटोमॅटिक होईल. लोक काय करतात, येतात रस्त्याने कडेने कचरा टाकून जातात. त्याच्यावरती कंट्रोल झाला पाहिजे आणि त्यामुळे अनारोग्यकारक परिस्थिती प्रचंड प्रमाणात झालेली आहे. आणि आज माझ्या हॉस्पिटलमध्ये जे पेशंट येतात ते अनारोग्यकारक परिस्थितीमुळे पेशंटचं प्रमाण जास्त आहे. ते वाटतं बरोबर. ते आणि लहान मुलांचं रस्ते, तिथे स्कूल्स आहेत खूप, रस्त्यावरनं जाताना येताना त्यांना येत नाही तिथे, की ते चालू शकत नाही. फुटपाथ पहिल्यांदा तिथे पाहिजे. अच्छा, फुटपाथ नाहीच आहेत, एकही फुटपाथ नाही, कुठेच नाही. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर फक्त पालखी मार्गावरती फुटपाथ आहे, पण त्याच्यावर पण भाजी विक्रेते बसतात भाजी विकायला. तुमच्याकडे मंडई पण नाही? नाही, मंडई नाहीये. उद्यान पण नाही? नाही, उद्यान नाही, मंडई नाही, फुटपाथ नाही, केबल सगळ्या वरून अशा जाळ्या आहेत. मग आतापर्यंत दिघीमध्ये झालं काय नेमकं? मग दिघीचा विकास म्हणजे नेमकं केलं काय त्यांनी, या मंडळींनी, यापूर्वीच्या मंडळींनी केलं काय? दिघी हा गावठाण एरिया होता, तो सुधारणा करण्यासाठी त्यांना ही 10 वर्षच गेली आहेत. की ते रोड बनवणं, अंतर्गत गल्ल्या करणं. अंतर्गत गल्ल्या अत्यंत अरुंद आहेत, म्हणजे अक्षरशः 10 फुटाच्या गल्ल्या आहेत. त्याच्यातनच त्या ड्रेनेज लाईन टाकलेल्या आहेत आणि ओपन गटार आहेत. त्यामुळे ते उंदीर, कुत्रे वगैरे यांची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. भटकी जनावरं ती रस्त्यावरती आहेत, त्यामुळे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. कुठेच फुटपाथ नसल्यामुळे लोक रस्त्याने चालतात. सगळा रोडवरच लोक असतात, म्हणजे ट्रॅफिक जाणार कुठून, लोक चालणार कुठून. आणि पहिला रोड हा नागरिकांसाठी आहे, अर्थात प्रश्न नाही, ट्रॅफिकसाठी नंतर आहे, गाड्यांसाठी नंतर आहे. पण नागरिकांना चालायला तर फुटपाथ हवेत. कमीत कमी जे इन होतं, म्हणजे तिकडनं विठ्ठल मंदिर पासून आपण येतो तर खाली इकडे आपण आळंदी रोड पर्यंत येतो, कुठेही फुटपाथ नाहीये. नागरिक सगळे रस्त्यावर असतात, ट्रॅफिक दोन्ही साईडनी येतात. पण एक चांगली गोष्ट अशी केली की आमदार साहेबांनी 2 रस्ते ओपन करून दिले जे खाजगी होते. अच्छा, बर. अत्यंत चांगलं, म्हणजे अगदी अप्रिशिएट करण्यासारखा गोष्ट आहे की त्यांनी एक रोड असा केला की तो खाजगी जागेमधून असून त्यांनी स्वतःच हे वापरून, स्वतःचं प्रेस्टिज वापरून त्यांनी नागरिकांसाठी खुला केला. आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये ट्रॅफिकची समस्या हे झाली. म्हणजे दिघी रोडला असेल, आळंदी रोडला असेल, त्यामुळे आतमध्ये जे असं कंजक्शन झालं होतं ते कमी झालेलं आहे. गावठाण परिसरामध्ये सगळीकडेच, म्हणजे तो एरियाच नवीन डेव्हलप झालेला आहे. तुमचा दिघीचा एक प्रॉब्लेम आहे, इकडे रेड झोन आहे, इकडे तुमच्या दोन्ही बाजू संपूर्ण दिघी लष्कराच्या हद्दीने वेढलेली आहे.
तुम्हाला विकासाला तिथे जागाच मला वाटतं दिसत नाही. शहर विकास आराखड्यामध्ये तिथे आरक्षण काही आहेत की नाही? नाहीये तिथे एकही आरक्षण नाहीये, एकही नाही. म्हणजे अगदी म्हणजे मी जेवढी माहिती घेतली आतापर्यंत, म्हणजे मी याच्यामध्ये डीपी मध्ये जाऊन बघितलं ते, तिथे एकही आरक्षण तिथे नाही आता. कमाल आहे. म्हणजे त्यामुळे तिथे काहीच करू शकत नाहीये. आणि हे रेड झोन म्हणतो आपण, हा रेड झोनचा सगळा एरिया तो रेड झोन एरियामध्येच तो येतो. लोकांनी अर्धा गुंठा 1 गुंठा जागा घेतल्या, त्या बांधल्या. ते बांधल्यामुळे काय झालेलं आहे की डेन्सिटी पॉप्युलेशन जबरदस्त डेन्सली आहे. पॉप्युलेटेड आहे. हा, आणि तिथे औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे काय झाले, बाहेरचे लोक खूप आलेले आहेत. अच्छा. आणि बाहेरचे लोक आल्यामुळे भाडेकरू वगैरे हे सगळं झाल्यामुळे सगळे लोक रस्त्यावर असतात, हो. सगळे. आणि त्यामुळे तिथे डेव्हलप करणं फार मग गरजेचं आहे. फक्त बोपकेल डेव्हलप झालं का बऱ्यापैकी? बोपखेलही ठीक आहे. तसं मेन बघायला गेलं नसतं तर आपण जर दिघीचं जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन बघितलं भौगोलिक, तर दिघी एक असं काही डीपी प्लॅन करून बसलेलं शहर नाही, तो प्रभाग नाही. नाही. पर्यायाने त्या एरियामध्ये अम्युनिशन फॅक्टरी असेल किंवा जे मगाशी जसं म्हटलं की मिडल क्लास, लोअर मिडल क्लासचे लोक आहेत, त्यांना त्या काळामध्ये थोड्या जागा आपल्या ऐपतीप्रमाणे घेऊन त्यांनी आपापली घरं बांधली. त्यामुळे त्यावेळेस टाउन प्लॅनिंग नव्हतं. आता ही गोष्ट 15 वर्षांपूर्वीची. हो. पण त्यावेळेस जो एक रतीब पडला की इथून असा रस्ता असायला पाहिजे, बाहेर जायला हा रस्ता. अच्छा, गाव खात्यात फक्त रस्ते टाकलेले आहेत. त्याला काय त्या नियोजन पद्धतीने करायचं? जसं जसं रिक्वायरमेंट होत गेली तसं तसं ते रोड्स प्लॅनिंग केलेले. आता वास्तविक पाहता जे मॅडमने सांगितलं की दिघीला पहिला फक्त एक फिडर रोड होता. हो. फिडर रोड म्हणजे जो बोपखेलच्या बाजूने आपण येत असताना गणेशनगरहून सरळ येत होतो. आणि इकडनं बाहेर जाताना दिघी रोड म्हणजे जो सँडविक कॉलनीच्या तिकडनं जाणारा रोड आहे. हे दोनच रोड दिघीला इन आणि आउटचे होते. म्हणजे भोसरीतनं येणारा माणूस त्या दिघी रोडने येणार आणि विश्रांतवाडीकडे जाणारा माणूस तो त्या बाजूने जाणार. हे 2 फिडर रोड्स होते. आणि मध्ये जो पर्याय म्हणून लोक वापरत होते तो कच्चा रस्ता, म्हणजे दुसऱ्याच्या जमिनीतनं आपल्याला जायला वहिवाट ठेवलेली आहे. हो. आणि तो प्रश्न अनेक वर्ष अनुत्तरित होता. तो गेल्या 2-3 वर्षांमध्ये महेशदादांनी सोडून एक चांगल्या प्रकारचा रोड त्यांनी करून दिला. परंतु आता झालंय काय की तो रोड किमान आय गेस 60 मीटरचा 60 मीटरचा मोठा प्रशस्त रस्ता बनवून दिला बऱ्यापैकी. पण आजची परिस्थिती काय आहे, त्या 60 मीटर पैकी 40 मीटर लोक दोन्ही साईडनी पार्किंगला ज्या व्यावसायिक बसेस आहेत त्या दोन्ही साईडनी पार्क असतात. म्हणजे एवढा मोठा रस्ता करून देखील आजपर्यंत तो रोड गल्लीत झाली त्याची. म्हणजे किंवा त्याच रोडला आजूबाजूला लोक येता जाता कचरा टाकतात. एकाने टाकला, दुसऱ्याने टाकला, तर कचऱ्याची एक छोटी जागा आता डम्पिंग ग्राउंड सारखी झाली. तुम्ही या गोष्टींकडे लक्ष कुठे द्यायचं किंवा या गोष्टींचं पुढे काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, याच्या स्टेप्स उचलायला पाहिजे. पण आता झालंय काय की गेल्या 4 वर्षांमध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये काही झालं का? प्रशासकीय राजवटीमध्ये अनेक वेळा तक्रारी करून देखील कोणीही तिथं काही हे केलं नाही. त्यांना संवाद सभेमध्ये पण मांडलं हे. होय का? किंबहुना सर मी तुम्हाला ही पण गोष्ट सांगतो की जे दिघीचं वॉटर फ्लो आहे, ड्रेनेज लाईन, तो साऊथ टू नॉर्थ आहे. बरोबर. म्हणजे काय की पलीकडच्या बाजूने जे काही पाणी कलेक्ट होतं त्याचा उतार इकडच्या बाजूने उत्तरेच्या दिशेने दिलेला आहे. वास्तविक म्हणजे हे कॉमन सेन्स आहे की छोटी फीडर ड्रेनेज लाईन जाऊन मोठ्या फीडरला जोडली जाते. मोठी फीडर लाईन छोट्या ड्रेनेजला जोडली. तर केलं गेलं काय आहे की तिकडनं येणारी जी मोठी फीडर लाईन आहे त्याला जोडलंय छोट्या फीडर लाईन. त्याची तेवढी व्याप्तीच नाहीये तेवढं ड्रेनेज घेऊन. ब्लॉक त्यामुळं ब्लॉक तर होत कायमचं आहे ते, पण तिथं ते पाणी त्या चेंबर मधून ओव्हरफ्लो होऊन बाहेर रोडवर असतं. सगळं फक्त स्टॉर्म वॉटर नाही, ते ड्रेनेज आहे ते आहे. म्हणजे ही पावसाळ्यातली परिस्थिती नाही सांगत. एव्हरी दिवसाआड ज्या वेळेस दिघीला पाण्याचा पुरवठा येतो त्या दिवशी तुम्हाला ते सांगतो. तर ह्या गोष्टी प्रशासकीय काळामध्ये केल्या गेलेल्या आहेत. तर मग याच्यावरती कुणी चेक करायलाच नाही किंवा किंबहुना असंही मी तर त्यांच्यावर अंकुश नाहीच आहे कोणाचा. मी ह्याच्याही पुढे जाऊन सांगतो की अनेक योजना आता प्रशासकीय काळामध्ये ऑलरेडी झाल्या असतील अप्रूव्ह, ज्याचा आता वर्क ऑर्डर झालं राहिल्या असतील किंवा ज्या चालू असतील. याच्यावरती चेक करणं एक नगरसेवक म्हणून नैतिक जबाबदारी तुमची असणारच आहे. अर्थात ती जबाबदारी पार पडताना तुम्हाला कळायला तर पाहिजे की हे काय केलंय किंवा हे बजेटिंग काय केलंय, याचं वर्क ऑर्डर काय, याच्या रिक्वायरमेंट्स काय, त्याच्या डूज अँड डोंट्स काय, त्याच्या अटी शर्ती काय. पण ते समजण्यामध्येच काय होतं की बऱ्याच वेळा अशा लोकांना निवडून दिलं जातं किंवा अशा लोकांना संधी मिळते की त्या लोकांना ते शिकण्यामध्येच 5 वर्ष निघून जातात. आणि मग ते निघेपर्यंत या गोष्टी सगळ्या अशाच साध्य झालेल्या असतात आणि मग परत आपण पहिल्याच स्टेपवरती येऊन ओव्हरऑल परिस्थिती आमच्या प्रभागाची आहे. याच अनुषंगाने मी अजून एक बोलते की बचत गट आहेत, 72 बचत गट आहेत. बरं.
पण एवढे डबघाईला आलेत आता ते की प्रशासन म्हणजे महानगरपालिकेकडनं त्यांना 20,000 रुपये मिळतात. हो हो हो. पण ते 20,000 रुपयाचे 40,000 कसे होतील? ते 40,000 मध्ये मला फक्त बचत गटात लोणची पापड नाही करायचे, मला व्यवसाय करायचा आहे, याला मार्गदर्शन करायचंय मला. त्याला दृष्टिकोन पाहिजे तसं, त्याला दृष्टिकोन कोणतरी पाहिजे. गाईडलाईन द्यायला पाहिजे. आणि हा दृष्टिकोन मी पुणे शहरामध्ये 8,000 बचत गटांना मी समाज विकास माध्यमातून गणेश कला क्रीडा केंद्र येथे मी मार्गदर्शन केलंय आणि ते बचत गट सक्षम केले. हो छान. तर माझे हे 72 बचत गट ते 172 कसे होतील, ते सक्षम कसे होतील, त्यांना व्यावसायिक दृष्टिकोन मी कसा देऊ शकेल, हे माझं एक मोठं हे आहे. दुसरं गोष्ट, दिव्यांगांसाठी मी आज JP नड्डा आपले राष्ट्रीय अध्यक्ष होते भारतीय जनता पक्षाचे, त्यांच्या हस्ते पुणे शहरामध्ये कुठले आपण ते हे दिले फूट प्रोस्थेसिस, व्हीलचेअर, वॉकिंग एड्स, सगळ्या गोष्टी आपण त्यावेळेस, आणि हे सगळं महापालिकेतनं साध्य झालंय. अच्छा, म्हणजे असं नाही की आम्ही आमच्या पदरचा खर्च करून हे ही महापालिका आता कुठे ते द्यायला लागली, ते मला त्यांना द्यायचंय. ते समाज विकास विभागात, समाज कल्याण विभागाकडून होत होते. उपायुक्त होत्या, आणि ह्या योजना आहेत ना एक्झिस्टिंग, पण याची माहिती कधी होईल तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही त्याच्या बाबतीत काहीतरी स्वतःच नॉलेज एक्सरसाइज करा. आज ते योजना इथे आहेत, ते जाऊ द्या. 10वी 12वीच्या मुलांना 90% 80% मार्क मिळाल्यानंतर काही मुलांना 15,000 रुपये मिळतात, काही मुलांना सायकल्स मिळू शकतात. आपल्यासाठी आज ती खूप छोटी गोष्ट असेल, त्यांच्यासाठी सायकल खूप छोटी साधी गोष्ट असेल, पण एखाद्याच्या आयुष्यामध्ये ते मिळालेलं जे काही त्याच्यासाठी प्रोत्साहनात्मक आपण जे मानधन आहे ते काही माइल्स पर्यंत त्याला लक्षात राहू शकतं, प्रोत्साहन देऊ शकतं, आणि या माध्यमातून तुम्ही बाहेर पडलेल्या युवक युवतींना प्रवाहामध्ये आणू शकता. खरं. मला तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही हा आता भाजपची उमेदवारी मागताय, तुमचा तो प्रभाग, तिथलं प्रभाव क्षेत्र कोणाचं आहे, म्हणजे भाजपचा आहे की राष्ट्रवादीचा आहे? भाजपचा. आताचे एक्झिस्टिंग जे काही नगरसेवक आहेत ते चारही भारतीय जनता पार्टीचे आहेत. बरं. भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागण्याचं आमचं प्रथमतः 2 कारणं महत्वाची आहेत की ऑलरेडी भारतीय जनता पार्टीचे सिटिंग मेंबर्स आहेत त्या एरियामध्ये. त्या सिटिंग मेंबर्स कडून काही चांगल्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत. त्या एक आपण जे म्हणतो ना, रती बसला पाहिजे की एक विजन असली पाहिजे. मी मगाशी जसं म्हटलं की कुठलीही विजन 5 वर्षांमध्ये साध्य करणे अत्यंत अवघड आहे, कठीण. पण जर भारतीय जनता पार्टीचे आधीपासून MLA आहेत तर आम्हालाही आमच्या स्वतःच्या ज्या काही आयडियाज आहेत किंवा आम्हाला जे वाटतं करता येऊ शकतं, तर हा स्वरामध्ये त्यांच्या स्वरात आमचा स्वर मिळायला वेळ लागला, कारण त्यांनाही त्याच समस्या भेडसावत आहेत ज्या आम्ही शोधल्यात. आज दिघी बोक्केलची ब्लू प्रिंट आम्ही जी मांडली ती कदाचित त्यांची तीच असणार आहे किंबहुना. आणि त्यामुळे एक संघ, एका विचारमत सरणीचे लोक, एका पक्षाच्या प्लॅटफॉर्मवरती असलेले लोक असतील तर कदाचित असे होऊ शकते की त्यांच्याकडनंही आम्हाला चांगले इनपुट्स मिळू शकतात जे आमच्या बघण्यात राहून गेले. आणि सभागृहामध्ये काम करत असताना एका पक्षावरती जर सगळे लोक असतील म्हणजे प्रभागातले, डेव्हलपमेंटसाठी बाकीच्या गोष्टींसाठी ते खूप चांगलं असं पोषक क्लायमेट तयार होऊ शकतं त्या प्रभागामध्ये. आमची प्रशासकीय अनुभवाची साथ आणि त्यांचेही काही विजन्स असू शकतात, याच्यात एक चांगलं रोल मॉडेल प्रभाग क्रमांक 4 साठी आम्ही तयार करू शकतो, याची आम्हाला 100% खात्री. छान. आणि त्यामुळे आम्हाला ती उमेदवारी मिळावी, किंवा मॅडमला मिळाली तरी मी त्यांच्यासाठी काम करणार आहे, मला मिळाली तरी तेच काम करणार. ओव्हरऑल आपण पाहिलं की संध्या गागरे आणि राहुल गागरे मायलेकांची जोडी आहे. मी तो म्हणतो दोघांनाही उमेदवारी मिळायला पाहिजे, पिंपरी चिंचवडकरांसाठी दोघांनाही उमेदवारी मिळाली पाहिजे. ते आता ST आरक्षणामधून उभे राहतात तो भाग वेगळा, परंतु त्यांचं व्हिजन जर पाहिलं आपण डॉक्टरांचं सुद्धा आणि गागरे मॅडमचं सुद्धा, त्यांनी पुणे महापालिकेमध्ये उपायुक्त असताना जे जे प्रोजेक्ट राबवले त्याच्यामध्ये मग आपल्याकडे सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न जो आहे हातगाडी पथारीवाल्यांचा अतिक्रमणाचा प्रश्न आहे. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेले 20 वर्ष हॉकर झोनच्या माध्यमातून तसाच पेंडिंग आहे अद्याप. दिघीसाठी अशा प्रकारची लिडरशिप जर मिळाली तर मला वाटतं दिघी हे शहरातलं, पिंपरी चिंचवड शहरातलं एक आदर्श वार्ड, आदर्श प्रभाग होऊ शकतो. तुम्ही दोघांनी वेळ दिलात, तुमचं व्हिजन या शहराबद्दलच्या राजकारणाबद्दल, समाजकारणाबद्दल, हे शहर नेमकं कसं असायला पाहिजे आहे कसं, तसंही तुमची कर्मभूमीची आता जन्मभूमी दुसरी असते तरी सुद्धा, पण या शहराला या महापालिकेमध्ये तुमच्यासारखे लीडर जर मिळाले तर मला वाटतं निश्चितच शहराचं भाग्य उजळेल, दिघीकरांचं सुद्धा भाग्य उजळेल. तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.